सावट न उलगडलेलं रहस्य. गाव आणि गावाकडची ओढ हे नेहमीच आपल्यासाठी आकर्षण असतं. कर्मभूमी जरी आपली वेगळी असली तरी जन्मभूमीसाठी असणारी ओढ ही काही वेगळीच असते. गावाकडचे लोक आजही माणुसकी जपतात आणि म्हणूनच आजही त्यांना एकमेकांची ओढ आहे. पूर्वी जेव्हा पत्रव्यवहार होत असत तेव्हा नातीगोती लांब असून देखील जवळ असल्यासारखी वाटत होती. पण आजची परिस्थिती अशी आहे की मोबाईल असून देखील नातीगोती लांब होताना दिसत आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वीसारखे नातेसंबंध पुन्हा एकदा निर्माण व्हावेत असं मनोमन वाटतं. आम्ही उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थायिक आहोत. वर्षातून एकदा दोनदा तरी गावाकडे फेरफटका असतोच. त्यात गावाकडचा एखादा कार्यक्रम, लग्नाचं निमंत्रण असेल तर ते टाळावं असं वाटतच नाही. गावी जाण्यासाठी ते एक निमित्त असतं, कारण गाव सगळ्यांना हवंसं वाटतं. असंच खूप वर्षापूर्वीचा गावाकडचा एक प्रसंग आठवतोय. माझ्या नात्यातील बहिणीचं लग्न ठरलं. बहिणीचं लग्न म्हणजे मी तर जाणार हे ठरलेलं. लग्न सातारा जिल्ह्यातील एका गावी होतं. गाव तसं फार सुंदर होतं. सातारा जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत नदीच्या किनारी वसलेलं ते सुंदर गाव. हिरवीगार शेतं, डोंगर दऱ्यातून नागमोडी वळणं घेत गावाबाहेरून एका वळणावर डोह करून वाहणारी नदी होती. झुंजूमुंजू झालं की नदीत पोहायला येणारी माणसं असायची. नदीला झरे होते. झऱ्यातून घागरी भरून पाणी नेणाऱ्या बायका असायच्या आणि त्यांचा किलकिलाट असायचा, पक्ष्यांचा चिवचिवाट असायचा. असा या निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा आणि 2 दिवसांनी परतायचं असं ठरलं आणि मी बहिणीच्या लग्नाला गेले. लगीन घरी मी 1 दिवस आधीच पोहोचले होते. आम्ही भावंड, मावशा, काका, आत्या, मामा खूप दिवसांनी एकत्र भेटलो होतो आणि सगळं वातावरण कसं उत्साहवर्धक, आनंदी, गमतीजमतीचं होतं. खूप दिवसांनी मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची भेट झाली होती. त्यामुळे आनंद अगदी सगळा ओसंडून वाहत होता. रात्रभर धमाल मेहंदीचा कार्यक्रम रंगलेला होता. लग्न म्हणजे 2 जीवांचं, 2 कुटुंबाचं अतूट बंधन. कोणत्याही सोहळ्याची सर्व कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. पाहुणे रवळे, मित्रमंडळी, सगळे सोयरे यांनी घर भरलं होतं आणि सगळीकडे धमाल सुरू होती. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळीच लगबग सुरू झाली. लग्न सोहळा गावाबाहेर नदी किनारी निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या लग्नमंडपात पार पडणार होता. लग्नाची वेळ संध्याकाळी 5 वाजताची होती. लग्नाची वेळ जवळ येत होती. पाहुणे मंडळी लग्नमंडपात पोहोचत होते. दुसऱ्या गावावरून वाजत गाजत नवरदेवाची वरात आली होती आणि थोड्याच वेळात आम्ही नवरीला घेऊन पोहोचलो. पण तिथे गेल्यावर मला थोडं वेगळं वाटलं. सगळीकडे मंगलमय, उत्साहवर्धक, आनंदी वातावरण असताना मला मात्र तिथे उदास वाटू लागलं. पण मी स्वतःकडे लक्ष न देता लग्न सोहळ्यात सामील झाले. लग्न विधिवत वेळेवर पार पडलं आणि काही वेळात नवरीला अचानक चक्कर आली. सगळ्यांना वाटलं दिवसभराचा थकवा असेल म्हणून चक्कर आली असावी. पण नवरीची काळजी घेत असतानाच इतर काही मंडळींना वेगळा त्रास होऊ लागला. कोणाला ढकलल्यासारखं होत होतं, कोणाला पाय ओढल्यासारखं, कोणाच्या खिशातून पॉकेट गायब होत होतं, तर काहीजण नको तिकडे अंदाजे चालत होते. काहीजण जागेवरच गोल गोल फिरत होते. विधीसाठी असलेलं धगधगतं अग्निकुंड अचानक विझलं. सगळीकडे धूर पसरला. एक महिला नदीच्या पात्रात जाणार तितक्यात तिच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला आणि ती भानावर आली. सगळं विचित्र आणि विपरीत घडत होतं. काहीतरी अजब चित्र दिसू लागलं होतं. नक्की काय चाललंय कोणाला काहीही समजत नव्हतं. कोणाला काही विचारावं अशी मनस्थिती आणि योग्य उत्तर येईल अशा अवस्थेत कोणी नव्हतं. प्रत्येकजण अस्वस्थ, भांबावलेल्या अवस्थेत होता आणि हे सगळं बघून काही लोक घाबरले. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. जे थोडेफार भानावर होते त्यांनी सगळ्यांनी लग्नाच्या ठिकाणी न थांबता लगेच तिथून निघण्याचा निर्णय घेतला. सगळे तातडीनं निघाले. पुढे वाटेतून जात असताना गाडी चालकाला रस्त्यामध्ये ठिकठिकाणी लाल, हिरव्या रंगाच्या नव्या कोऱ्या साड्या पडलेल्या दिसत होत्या. तो सारखा विचारायचा, या साड्या कोणाच्या आहेत, या साड्या कोणाच्या आहेत. पण त्या साड्या ड्रायव्हरशिवाय कोणालाही दिसत नव्हता आणि म्हणून लोकांनी त्याला वेड्यात काढलं. आणि लोकांनी त्याला विचारलंच होतं, काय रे तुला काय वेड लागलं की काय, काहीही बोलतोस का,
कुठे आणि कसल्या साड्या? चल गप्प. तोही चकित झाला. त्यालाही प्रश्न पडला की चाललंय तरी काय. आणि तो गपगुमान गाडी चालवू लागला. तो मनात विचार करत होता, मला जे दिसतं ते इतरांना का दिसत नाही आहे. आणि याच विचाराने तो आणखीन सैरभैर झाला. हा काय प्रकार आहे? काय घडतंय? कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. गाडीचा वेग वाढला होता आणि काही वेळातच गाडी गावची वेस ओलांडून वऱ्हाडी मंडळी गावात पोहोचली. काही वेळात हळूहळू सगळे पूर्वावस्थेत आले, जसं काही घडलंच नाही. आता प्रत्येकाच्या जीवात जीव येत होता खरा, पण विचार काही केल्या जात नव्हते. सगळीकडे तीच चर्चा, असं विचित्र का घडलं असावं याचा शोध सुरू झाला. जेथे लग्न होतं त्या जागेची, त्या ठिकाणाची चौकशी करण्यात आली. तर नक्की असं काय घडलं यावर काही जुन्या वयोवृद्ध जाणकारांनी खुलासा केला आणि सांगितलं, लग्न मंडपाच्या बाजूला नदीजवळ स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीतील काही अदृश्य शक्तींचा त्या आसपासच्या परिसरात वावर असतो. त्यामुळे तिथे असे प्रकार बऱ्याच वेळा घडलेले आहेत. पूर्वी तर बरेच लोक तिथे गायब झाले असं आम्ही ऐकलं आहे. तुमचं नशीब चांगलं की तुम्ही सगळे सुखरूप परत आलात, नाहीतर तिथे गेलेले कोण परत येत नाहीत. हे ऐकून आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळे एकमेकांकडे बघत राहिले, पण जास्त विपरीत वाईट काही घडलं नाही म्हणून मनोमन देवाचे आभारही मानले आणि पुन्हा तिकडे कधीही न जाण्याचा निर्णय घेत आपापल्या घरी परतले. या वेगळ्याच दुनियेचा वेध घेताना जाणवतं, गावोगावची गूढ संस्कृती हादरवून सोडणारी असते. अज्ञाताच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक घटना आणि गोष्टींचं मानवी मनाला अपार कुतूहल असतं. विज्ञानानं आज कितीही प्रगती केली तरी असे काही प्रसंग विज्ञानासाठी न सुटणारे कोडे असतात आणि न उलगडणारी रहस्य असतात. त्यावेळी माझ्या मनात गाण्याच्या काही ओळी आल्या. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावे. आणि मी समाधानाने निश्वास टाकत एक अविस्मरणीय भयानक अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले.